Chental's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking everywhere. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे घरच्या घरी चिकन टिक्का मसाला. तर फ्रेंड्स, या ठिकाणी मी 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. जास्तीत जास्त बोनलेस चिकन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी चवीनुसार मीठ अगोदर टाकून घ्यायचं आहे, कारण मीठ इतर मॅरिनेशनचा मसाला टाकण्याच्या ह्याच्यात विसरून जातं. त्यामुळं मीठ अगोदर टाकायचं आहे. त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर या ठिकाणी 200 ग्रॅम इतकं दही टाकायचं आहे. तर आपल्या आवडीनुसार दही कमी जास्त केलं तरीही चालू शकतं. थोडंसं आलं लसूण थोडं आणखी टाकलेलं आहे. चवीनुसार मिरची पूड टाकायची आहे. कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पूडही टाकलेली आहे. तर अजून यामध्ये आपल्याला 2-3 वेलची टाकायची आहे. वेलची टाकल्यानंतर आता या ठिकाणी आपण मसाले टाकायचे आहे. त्यामध्ये 1.5 चमचा धनापूड टाकायची आहे. त्याचबरोबर 1-1.5 चमचा जिरापूड टाकायची आहे. थोडंसं चटपटीत होण्यासाठी चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे. ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. तर या ठिकाणी चिकन मसाला घरात अवेलेबल असेल तर 1 चमचा टाकायचा आहे. तर या ठिकाणी 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं दही असल्यामुळे तिखटपणा कमी होतो व आणखीन चव चटपटीत आणि झणझणीत होण्यासाठी मिरी पूड टाकायची आहे. त्यामुळे चव ही छान येते. थोडासा आवडत असेल तर फूड कलर, चांगला कलर येण्यासाठी घालायचा आहे. ऑप्शनल आहे. 1 लिंबू पिळून टाकायचा आहे. लिंबूमुळेही चवही छान येते आणि चिकनही चांगले गळते. तर आता हे आपले मॅरिनेशनचं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. तर हाताच्या साहाय्याने छान मिक्स करायचं आहे. हातानेच छान मिक्स होऊ शकते. चमच्यापेक्षा हाताने मिक्स केल्यानंतर मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते व आपले चिकन अगदी छान टेस्टी तयार होते. 1 तास हे चिकन मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जर अशा पद्धतीने चिकन केले तर आपल्याला साधारणपणे 5 ते 6 लोकांना आरामात पुरते. तर आता हे 1 तास मॅरिनेट करून झालेले आहे. तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. जर घरात उपलब्ध असेल तर तुम्ही बटर यूज करू शकता. जर बटर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि काहीच नसेल तर तुम्ही काही नाही वापरलं तरीही चालू शकते. तर या ठिकाणी बटर वितळून घ्यायचं आहे तेलामध्ये. वितळल्यानंतर मग जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेले आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. चिकन यामध्ये टाकल्यानंतर पहिल्यांदा चांगलं फ्राय करायचं आहे आणि फ्राय केल्यानंतर त्याच्यावर झाकण झाकून खूप चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये वरून पाणी अजिबात टाकायचं नाही. त्याचं स्वतःचं अंगचंच पाणी ते रिलीज करतं व त्याच्यावरच छान शिजते. तर अशा पद्धतीने हे चिकन छान शिजवून कोरडे करून घ्यायचं आहे. यातील पूर्ण मसाला
असा कोरडा दिसला पाहिजे, जेणेकरून हे आपल्याला एक एक पीस चांगले जाळीवरती असे रोस्ट करता येईल. त्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी असे छान रोस्ट केल्यानंतर याची ग्रेव्ही पण खूप छान होते. आणि जर तुम्ही असेच रोस्ट केलेले चिकन खायला दिले तर अगदी टिक्का खूप छान लागतो. तर स्टार्टर म्हणूनही तुम्ही असे खायला देऊ शकता. थोडंसं बटर लावलं वरून तरी आणखीन छान ते स्मोकीनेस येण्यास याला मदत होते व बटरचा फ्लेवरही चिकनमध्ये उतरतो. तर अशा प्रकारे सगळं चिकन आपण छान रोस्ट करून घेणार आहोत. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की जो आपण मॅरिनेट केलेला आहे त्यातील थोडा मसाला शिल्लक ठेवायचा आहे, पूर्ण ओतून घ्यायचा नाही चिकन. त्या चिकनमध्ये मॅरिनेशनचा मसाला थोडासा ग्रेव्हीसाठी शिल्लक ठेवायचा आहे. तर आता हे सगळे चिकन अशा पद्धतीने रोस्ट करून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपले चिकन छान रोस्ट करून झालेले आहे. पहा, काळजी घ्यायची आहे रोस्ट करताना. अगदी चमच्याच्या साहाय्याने ते हलवायचं आहे. पहा, आपल्याला जशा पद्धतीने रोस्ट करता येईल त्या पद्धतीने करायचं आहे. अगदी कमी केलं तरीही चालू शकते, कारण त्याचा स्मोकी फ्लेवर रोस्ट केल्यानंतर लगेचच येतो. 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरापूड टाकायची आहे. 1 चमचा धनापूड टाकायची आहे. धनापूड ही 1 चमचा टाकायची आहे. 1 चमचा तिखट मिरची पूड टाकायची आहे. अगदी आपल्या चवीनुसार ॲड करायची आहे. या ठिकाणी आपण कसुरी मेथी वापरणार आहोत. कसुरी मेथी 1 चमचा टाकायची आहे. हळद छोटा चमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जवळपास 1 वाटी इतकं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. 1 वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी ॲड केलं तरीही चालू शकते. जास्त पातळ करायचं नाही. अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा मसाला आपला ग्रेव्हीचा तयार झालेला आहे. तर आता या ठिकाणी आपण चिकन टिक्का मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. 1 बारीक चिरलेला कांदा करून घ्यायचा आहे व तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता ज्या कढईमध्ये आपण चिकन फ्राय करून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे, त्याच सेम कढईचा वापर इथे या ठिकाणी केलेला आहे. कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे. थोडासा लालसर कलर आलेला आहे, कारण आपण आहे तीच कढई वापरलेली आहे. तर या ठिकाणी 1 टोमॅटो प्युरी करून यामध्ये टाकायची आहे. टोमॅटोची प्युरी छान ऑइल रिलीज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. टोमॅटो छान शिजताना दिसत आहे. चांगले तेलही सुटलेले आहे. तर आता आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये ग्रेव्हीसाठी केलेला मसाला टाकायचा आहे व तोही चांगला
यामध्ये परतून घ्यायचे. अगदी छान खमंग वास सुटेपर्यंत आणि तेल चांगले रिलीज होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. आता थोडासा मॅरिनेशनमधील मसाला शिल्लक ठेवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. याची टेस्ट खूप छान येते. मॅरिनेशनचा मसाला अवश्य यामध्ये ग्रेव्हीमध्ये वापरावा. खरंच याची वेगळी टेस्ट येते. तर आता तेल चांगले सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. आता आपण आधीच चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे किंचितच मीठ ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर आपले चिकन खारट होऊ शकते. तर चांगले तेल सुटू द्यायचं आहे. तर आता यामध्ये थोडं मिरची पूड टाकायची आहे. अगदी चवीनुसार टाकायची आहे. घरची मलाई टाकायची आहे किंवा तुम्ही अमूलची क्रीम वापरली तरीही चालू शकते. तर या ठिकाणी मी घरची मलाई वापरलेली आहे. तर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून छान शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, तर तेल चांगलं सुटेपर्यंत थोडी वाट पाहायची आहे. तर आपलं तेल छान सुटलेलं आहे. तर आता आपण चिकनचे पीस यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण ठरवायचं आहे की पाणी किती ॲड करायचं आहे की नाही ते. आपल्याला कसं घट्ट हवं आहे किंवा पातळ आहे किंवा अंगाबरोबर पाहिजे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण ठरवायचं आहे. तर आता आपली ही डिश पूर्णच होत आहे. अगदी कमी वेळ राहिलेला आहे की ही डिश आपली सर्व करण्याइतकी तयारी याची झालेली आहे. तर फ्रेंड्स, ही आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, कुलचा, नान कशासोबतही आपण ही डिश सर्व करू शकतो. तर अगदी लास्टला कोथिंबीर, कसुरी मेथी आणि थोडासा चाट मसाला वरून टाकला आणि अगदी थोडंसं किंचितचं पाणी टाकून परत त्याला एक छानशी 5 मिनिटाची वाफ देऊन ही आपली चिकन टिक्का मसाला रेडी करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि काय सजेशन असेल तर नक्की लिहून कमेंटमध्ये टाकायचे आहे. तर आता हा आपला चिकन टिक्का मसाला खूप छान पद्धतीने रेडी झालेला आहे. अगदी फार वेळ लागत नाही आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच हा पदार्थ तयार होतो. अगदी वेगळं काही विकत आणावं लागत नाही. आणि तुम्ही काही एखादा पदार्थ उपलब्ध नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालू शकतं. तर असं आपलं छानसं असं टेंडर चिकन तयार झालेलं आहे. तर असं छान सर्व करूया. वाव, खूप सुंदर असं चिकन आपलं रेडी झालेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीला हाईप करायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.